मागच्या व्हिडिओत तुम्ही बघितलं असेल की माझा पुरणपोळ्यांचा स्वयंपाक झाला होता आणि आरतीची थाळी पण सजवून झाली होती, कारण मला इथं होळीच्या पूजेसाठी यायचं होतं. आणि मी सांगितलं होतं त्या व्हिडिओमध्ये की आमच्या इथं सार्वजनिक होळी केली जाते आणि इथं सगळे मिळून एकत्र येऊन ही होळी करतात. आम्ही सगळ्या बायका एकत्र येऊन पूजा करतो. आता इथं पूजा तर छान पार पडली होती. आयुषनं पण नमस्कार करून घेतला आणि आहोनी पण नमस्कार करून घेतला. आणि अजून एक गोष्ट सांगायची होती, आजच्या या व्हिडिओला तुम्ही ज्या कमेंट करसाल ना, त्या कमेंटला कदाचित तुम्हाला रिप्लाय नाही भेटणार, कारण मी ग्रहण पाळायला बसलेली असेल तेव्हा. आणि इथे ना महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातून सगळे आलेले असतात आणि प्रत्येकाची पूजा करायची पद्धत वेगवेगळी असते. त्याच्या निमित्त आपल्याला पण माहीत पडतं की कोणत्या भागात काय प्रथा आहे. आणि या सगळ्या आमच्या मैत्रिणी थोडेसे फोटो पण काढून घेतले, कारण आठवणी राहतात. त्याच्यानंतर ना आम्ही एकमेकींना हळदी कुंकू लावून घेतलं आणि रंग पण लावून घेतले. जसं आपल्या गावाकडे ना रंगपंचमी दिवशी रंग खेळले जातात ना, तसंच आज इथं होळी झाल्यानंतर किंवा उद्या धुळवडी दिवशी रंग खेळले जातात. पण अशा कार्यक्रमाच्या निमित्त आम्ही सगळे मैत्रिणी एकत्र येतो आणि एन्जॉय करतो. आता इथे एवढी होळीची गर्दी होती तरी पण आयुषला सायकलच खेळायची होती. बाकी तुमच्या भागात होळी कशी साजरी केली जाते आणि काय वेगळे पण असतं ना, ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपले हे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील ना, तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉग.